नमस्कार मित्रांनो, मी आशिष मराठे. किल्ले भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण चाललेलो आहोत रायगड किल्ल्यावरती. ताम्हिणी आणि मुळशी मार्गे. हे आहे मुळशी धरण. मुळशी धरणापासून पुढे आपण ताम्हिणीमध्ये आल्यानंतर आपल्याला हे सोमजाईश्वर महादेवाचं मंदिर लागतं. हे प्रति 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे असं मानलं जातं. आणि आदिशक्ती महिषासुरमर्दिनी श्री सोमजाई मातेने याची स्थापना केली आहे अशी आख्यायिका आहे. पुरातन काळातील हे स्वयंभू आणि जागृत देवस्थान आहे. हा निसर्गाने नटलेला अतिशय रोमांचक सुंदर असा ताम्हिणी घाट. ताम्हिणी घाटामधील वळणे खूप अवघड आहेत मित्रांनो, त्यामुळे इथून जाताना थोडंसं हळूच जावं हे तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, मी आशिष मराठे. आपल्या किल्ले भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण आता रायगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत. हे दत्ताजी, आपण यांना ओळखता. हा पाठीमागे माझा बसलेला हा भाचा सिद्धार्थ शिंदे. हा नेहमी आपल्या ट्रेकमध्ये असतो आपल्यासोबत. बऱ्याच दिवसांनी ह्यांनी पुन्हा एकदा जॉईन केलेला आहे. आणि आपण आलेलो आहोत चित्त दरवाजापाशी. मित्रांनो, हा जो मार्ग आहे हा पायऱ्यांचा मार्ग आहे. हा चित्त दरवाजापासून आपल्याला महादरवाजापर्यंत घेऊन जातो. आपण या मार्गे चित्त दरवाजापाशी आलो. या चित्त दरवाजाच्या पायऱ्या आणि याच्याच डाव्या बाजूने आपण सरळ पुढे गेल्यानंतर आपल्याला पुढे वाघबिळे लागतात. हे शिवप्रसाद हॉटेल आहे. या हॉटेलच्या पाठीमागून रोड आहे. चला तर पाहूयात आपण वाघबिळे. वाघबिळ्यांना नाचनटेपाची गुहा असेही म्हटले जाते. ही गुहा नैसर्गिक असून तिचा काळ अश्मयुगापर्यंत जातो. या रोडने आपण चालत आलो. हा आपला राजांचा रायगड. हा पहा आजूबाजूचा परिसर. हे गाव आहे खाली. आणि आता आपण चाललो आहे वाघबिळांकडं. चला. चला आपण गुहेबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे हिला एकूण 3 तोंडे आहेत. यातील 2 तोंडे पश्चिम दिशेस आहे. तिसरे व मोठे तोंड हे पूर्वेस आहे, ज्या बाजूने आपण आतमध्ये प्रवेश करतो. गुहेच्या आतील भागामध्ये प्रशस्त असे मोठा भाग आहे आणि यामध्ये हवा व प्रकाश येण्यास विपुल जागा आहे व इथे एकाच वेळी 25 माणसे राहू शकतात. मित्रांनो, रायगडबद्दल तुम्हाला जेवढी माहिती देता येईल तेवढा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही रोपवेने जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर चला रोपवेने आपण पाहूयात काय होतं ते. रोपवेने आपण एक अवघ्या 2 ते 3 मिनटामध्ये वरती पोचतो. परंतु जाताना खूप भीती वाटते मित्रांनो, कारण खूप भयंकर अनुभव धडधड होते. रोपवेने जात असताना जी लहान मुलं आहेत ज्यांचं वय 5 वर्षाच्या खाली आहे त्यांना तिकीट काहीच नाही आहे.
त्यानंतर जे वय वर्ष 60पर्यंतचे जी लोकं आहेत त्यांना 310 रुपयाचं तिकीट आहे रिटर्न, आणि 60 वर्षापुढच्या लोकांना 200 रुपयाचं तिकीट आहे. व जे इतर कॅटेगरीमध्ये मोडतात म्हणजे ज्यांना बोला येत नाही, ऐका येत नाही, अशा लोकांना फ्री आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, रोपवेने जात असताना ते आपल्याकडनं अंडरटेकिंगचा फॉर्म भरून घेतात, म्हणजे संपूर्ण जबाबदारी माझी आहे असं काहीच घडलं तर. पायऱ्या चढून थोडंसं वरती आल्यानंतर हे तिकीट काउंटर आहे. इथे प्रत्येकी 25 रुपये आकारले जातात. हे वन खात्याचं आहे. वरती गडावरती आल्यानंतर हे पहा, राजांनी लोकांना त्या काळातल्या राहण्यासाठी बांधलेले हे वाडे आहेत. असे भरपूर वाडे आहेत गडावरती. इकडे डाव्या साईडला पण आल्यानंतर ह्या राण्यांचा महाल आहे. त्याआधी आपण पाहूयात हे धान्याचं कोठार. खूप मोठं असं धान्याचं कोठार आहे. खाली एक मजल्यापेक्षा जास्त खोल असं भाग आहे, आणि हा राण्यांचा महाल आहे. 7 राण्यांचा महाल मोठा आहे खूप. आपण आतमध्ये जाऊन पाहूयात. हे पहा, हा एक महाल पहा किती मोठा आहे. हे पहा, भरपूर मोठा असा एक महाल आहे. ह्या एका महालामध्ये एक आश्चर्याची गोष्ट तुम्हाला दाखवतो. त्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी बघा महाराजांचं काय डोकं असेल, त्यांनी बघा काय बांधलं आहे. 350 वर्षापूर्वी महाराजांनी शौचालय बांधलं होतं. आपण म्हणतो की आता कुठे सरकारने योजना आणली की सर्व गावामध्ये शौचालय व्हावी, परंतु 350 वर्षापूर्वी माझ्या राजांनी रायगडावरती संडासं बांधली होती, शौचालय बांधली होती. रायगडाची उंची ही 820 मीटर आहे, म्हणजे 2700 फूट. हा गिरिदुर्गामध्ये मोडला जातो. ह्या सणाच्या मागच्या बाजूला हा आंघोळ करण्यासाठी बांधलेला बाथटब आहे. मित्रांनो, चला तर आपण पाहूयात आता खलबतखाना. खलबतखान्याबद्दल असं म्हटलं जातं की इथे शिवाजी महाराज त्यांच्या ज्या अतिशय गुप्त अशा ज्या मीटिंगी होत्या, बैठकी होत्या, त्या इथे घेतल्या जायच्या. त्याच्याबद्दल कोणालाही काहीही सांगितलं जात नव्हतं. फक्त महाराजांसोबत असलेले 2-4 लोक जे असतील त्यांच्यामध्ये आणि महाराजांमध्ये जी चर्चा व्हायची ती इथं व्हायची असं म्हटलं जातं. हे आहे गंगासागर तळं. हे सिंहासन जिथे महाराज बसायचे, आणि हे सिंहासनासमोर हे जे मोठी इमारत दिसते
हा नगारखाना आहे. नगारखान्याचं वैशिष्ट्य असं आहे की असं म्हटलं जायचं म्हणजे अजूनही आपल्याला तो अनुभव मिळतो. अजूनही तुम्ही हा अनुभव घेऊ शकता. आम्ही पण घेतला तो अनुभव. असं म्हटलं जायचं की त्या नगारखान्यामध्ये कोणी त्यांची जी कंप्लेंट घेऊन यायचा, आजूबाजूचा गावकरी, शेतकरी किंवा जो कोणी व्यक्ती असेल, तर ती कंप्लेंट जो घेऊन यायचा ती पहिली इथे सांगितली जायची आणि ती कंप्लेंटीचं उत्तर त्या महाराजांपर्यंत पोचतपर्यंत, शिवाजी महाराजांपर्यंत पोचतपर्यंत त्याचं ते समाधान भेटलेलं असायचं. म्हणजे कितीही नगारखान्यामध्ये कितीही हळू आवाजात बोललं की त्याचा आवाज सिंहासनावरती स्पष्ट जायचा. आम्ही याच्यामध्ये इथे एक कागद फाडून पाहिला नगारखान्याच्या इथे, तर त्याचा आवाज आम्हाला तिथे स्पष्ट आला. हाताने टाळी वाजवून पाहिली तर त्या टाळीचा आवाजसुद्धा तिथे स्पष्ट आला. म्हणजे काय रचना असेल त्या काळामध्ये, काय कसं बनवलं असेल हे. नगारखान्यापासून पायऱ्या उतरून आपण खाली आल्यानंतर हा लागतो आपल्याला होळीचा माळ. इथे शिवाजी महाराजांची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. हे समोर बाजारपेठ आणि तिथून डाव्या बाजूला आपण सरळ खाली उतरून गेल्यानंतर इथे आपल्याला लागतं शिरकाई देवीचं मंदिर आणि या बाजूला हत्ती तलाव वगैरे आहे. त्याला शिरकाई देवीचं मंदिर आपण सर्वप्रथम पाहूयात. हे समोर हनुमान टाकं आणि हे आहे हत्ती तलाव. हत्ती तलावापासून थोडंसं खाली आल्यानंतर पुढे आपल्याला हे पहा चित्त दरवाजा खाली आणि तिथून त्या चित्त दरवाजा पायरीने आपण वरती आल्यानंतर हा आहे महादरवाजा. ही आहे भव्य दिव्य अशी बाजारपेठ. चला आपण पाहूयात. खूप मोठी बाजारपेठ आहे ही. हे आहे टकमक टोक. जसजसे टकमक टोकाकडे जावे तसतसा त्याचा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला 2600 फूट खोल असा कडा आहे. टोकावर खूप जास्त प्रमाणामध्ये वारा असतो, त्यामुळे तिथं गोंधळ न करता आपण जावे. आधीपासूनच शिवरायांच्या काळात या ठिकाणी गुन्हेगारांचा कडेलोट केला जात होता.
आत्ताच काही दिवसापूर्वी काही शिवप्रेमींनी शिवभक्तांनी इथे उत्खनन केलं आणि त्या उत्खननामध्ये हे वाड्याचे अवशेष सापडलेले आहेत. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं की शिवरायांनी त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रायगडावरती वाडे बांधले होते. हे आपण इथं जर का पाहिलं तर इथेही खाली तुम्हाला वाड्याचे अवशेष दिसतील. याचंही काम ते शिवप्रेमी करत आहेत. बाजारपेठेपासून पुढं खालच्या बाजूला हे जे भव्य दिव्य दिसते तुम्हाला मंदिर, हेच ते जगदीश्वर महादेवाचे मंदिर आहे. महादेवाच्या मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर बरीचशी तोडफोड झालेली आपल्याला दिसते. मंदिरासमोर नंदीची भव्य व सुबक मूर्ती आहे. मंदिरामध्ये प्रवेश केला की समोर भव्य सभामंडप लागते. सभामंडपाच्या मध्यभागी कासव आहे आणि गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमानाची भव्य मूर्ती आहे. मंदिरापासून खालच्या बाजूला आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची आपल्याला समाधी लागते व समाधीच्या डाव्या बाजूला जर का पाहिलं तर एक शिलालेख लिहिलेला आहे. त्याचा अर्थ बहुतेक असा आहे की सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रसाद श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने 1596मध्ये सुमुहूर्तावरती निर्माण केला. या रायगडावरती हिरोजी इंदोरकर नावाचा शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृह अशांची उभारणी केली आहे. ती चंद्र सूर्य असेपर्यंत खुशाल नांदो असा त्याचा अर्थ होतो. हा भव्य दिव्य रायगड बांधून झाल्यानंतर महाराजांनी हिरोजींना विचारलं, हिरोजी आपण इतका भव्य दिव्य रायगड बांधला, बोला आपल्यासाठी काय देऊ, आपण मागाल ते मला देतो. तेव्हा हिरोजी महाराजांना म्हणाले की महाराज इथल्या फक्त एका पायरीवरती मला नाव कोरायची अनुमती द्या. आणि तोच शिलालेख आपल्याला इथे आढळतो. त्या शिलालेखावरती असे लिहिलेले आहे, सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर.
रायगडसारखा भव्य किल्ला हा एका दिवसामध्ये होण्यासारखा नाही आहे. त्यामुळे जमेल तितका आपण पाहण्याचा प्रयत्न केला आणि आता आपण निघालेलो आहोत परतीच्या मार्गाला. त्या बाजूने आपण पुण्यावरनं सरळ इकडे रायगडवरती जातो आणि त्याच्याच उजव्या बाजूला शिवाजी महाराजांनी बांधलेला हा राजमाता वाडा, जिजाऊ साहेबांसाठी बांधलेला हा वाडा आहे. चला आपण हा वाडा पाहण्याचा प्रयत्न करूयात.